7 सप्टेंबर रविवारच्या पौर्णिमेला भारतासाठी 2025चं पहिलं आणि अखेरचं ग्रहण आहे। हे असेल खग्रास चंद्रग्रहण, अ टोटल ल्युनर एक्लिप्स। या ग्रहणाची वेळ भारत आणि विदेशातील मुख्य ठिकाणी काय असेल, सूतकाची वेळ काय असेल, ग्रहण सुरू होण्यापूर्वी, ग्रहणाच्या वेळी आणि ग्रहणानंतर तुम्हाला काय करायचंय, कोणतं काम तुम्ही या काळात नाही करायचं आणि ती कोणती कामं असतील जी केल्याने तुम्ही ग्रहणासारख्या कठीण काळातही थोडा नाही अगणित फायदा घेऊ शकाल। चला तर मग आत्ताच या व्हिडिओद्वारे आपण समजून घेऊया। ग्रहणाच्या वेळी होतं काय की सूर्य आणि चंद्राचे किरण पृथ्वीवर आपल्यापर्यंत नाही पोहोचत, तर याच्यामुळे सूक्ष्म तत्वांमध्ये जी हालचाल होते ती होऊन जाते बंद, ज्याचा अर्थ हा आहे की आपल्या शरीरात जे सूक्ष्मतम अवयव आहेत त्यांच्यातही हालचाल नसल्यासारखी होऊन जाते। याच कारणास्तव ग्रहणाच्या वेळी कोणतीही खराब भावना वा वाईट कर्म होत असेल तर ते स्थायी होऊन जातं, कारण ते पसार नाही होऊ शकत। म्हणून या दरम्यान खूप सावधगिरी ठेवा। पण जर तुम्ही या ग्रहणादरम्यान किंवा मग याच्या पूर्वीच चांगल्या विचारांमध्ये, चांगल्या कार्यांमध्ये संलग्न झाले असाल तर चांगुलपणा कायमचा रुजेल, स्थिर होऊन जाईल। तर व्यक्तीच्या स्वभावात मतिगतीमध्ये सुख शांती येईल, आयुष्य, आरोग्य व पुष्टी मिळेल। ग्रहणाच्या कालावधीबाबत सांगायचं झालं तर भारतात अहमदाबादमध्ये 7 सप्टेंबरला या चंद्रग्रहणाची वेळ राहील रात्री 9:57 पासून मध्यरात्री 1:26 पर्यंत। इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे 7 सप्टेंबर 9:57 PM ते 8 सप्टेंबर 1:26 AM पर्यंत, म्हणजेच जवळजवळ 3.5 तास। अंदाजे हीच वेळ पूर्ण भारतभरासाठी राहील। विदेशातील मुख्य ठिकाणच्या वेळा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत। चंद्रग्रहणाचं सूतक सुरू होईल 3 प्रहर म्हणजेच 9 तास पूर्वी, दुपारी 12:57 पासून। सूतक काळाच्या पूर्वीच भोजन करून घेतलं पाहिजे। सूतक सुरू झाल्यानंतर आणि ग्रहणाच्या अंतापर्यंत तुम्हाला काहीच खायचं नाही, हे ध्यानात ठेवा। यामुळे आयुष्य, आरोग्य, बुद्धीची विलक्षणता टिकून राहील। तसं तर बालक, वृद्ध, रुग्ण आणि गर्भवती महिला ग्रहण सुरू होण्याच्या 4.5 तास पूर्वीपर्यंत खाऊन पिऊन घेतील तर चालू शकेल, अर्थात यावेळी 5:27 पर्यंत। सूतकापूर्वीच कुश, तीळ किंवा तुळशीपत्र खाद्य पदार्थांमध्ये ठेवून द्यावं, जेणेकरून ते सूतक आणि ग्रहण काळातही दूषित न व्हावं। परंतु शिजवलेलं अन्न तर तुम्हाला त्यागावंच लागेल, भले मग गाय, कुत्रा आदींना टाकून द्यावं। आणि एक बाब, दूध किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये तीळ किंवा तुळशीपत्र नाही टाकावं। सूतक काळात जे पाणी तुम्ही प्याल त्यातही कुश वगैरे टाकून ठेवावं। सूतकाविषयी तर जाणून घेतलं, परंतु ग्रहण काळातील थोड्याशा असावधानीचा परिणाम खूप गंभीर होऊ शकतो, पाहूनच घेऊया। ग्रहण काळात भोजन करणारा अधोगतीला प्राप्त होतो। ग्रहणात झोपणारा रोगराईंनी घेरला जाऊ शकतो, त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन जाते। लघवी केल्याने घरात दरिद्रता येते। शौचाला जाणारा कृमी रोगाला बळी पडतो आणि पुढच्या जन्मी कीटक योनीला प्राप्त होतो। ग्रहणात संभोग करणारे पुढच्या जन्मात डुक्कर योनीला प्राप्त करतात। तेल मालिश किंवा उटणं लावल्याने कुष्ठरोगाचा धोका संभवतो। ठगवणारा मनुष्य सर्प योनीत जातो। चोरी करणारा दरिद्र होऊन जातो। एखादा जीव किंवा प्राण्याची हत्या करणारा नारकीय योनींमध्ये जातो। या दरम्यान पानं, फुलं, लाकूड, गवत तोडणं किंवा दात साफ करणं अर्थात ब्रश करणं वर्जित आहे। ग्रहण काळात चिंता करणाऱ्याच्या बुद्धीचा नाश होतो। एवढंच नव्हे, ग्रहणादरम्यान दुसऱ्यांचं अन्न खाल्ल्याने 12 वर्षांचं सर्व पुण्य नष्ट होऊन जातं, असं स्कंद पुराणात म्हटलं गेलंय। ग्रहण काळात जमीन खोदायची नाही। ग्रहणाच्या वेळी कोणतंही शुभ किंवा नव कार्य सुरू नाही करायचं। आणि ग्रहण पूर्ण झाल्यानंतर ज्या कपड्यांना तुम्ही स्पर्श केला असेल ते धुवून टाकावेत आणि स्वतःही सचैल म्हणजेच परिधान केलेल्या कपड्यांसह स्नान करावं। आता चंद्रग्रहणाच्या वेळेचा विशेष फायदा आपण कसा घ्यायचा ते पाहूया। मंत्रदीक्षेत प्राप्त मंत्राचा ग्रहणाच्या वेळी जप केल्याने त्याची सिद्धी प्राप्त होते, पण न केल्यास मंत्र मलिनतेला प्राप्त होतो, म्हणून जरूर जप केला पाहिजे। चंद्रग्रहणाच्या वेळी केलेला जप लाखपट फलदायी होईल आणि गंगाजल जर जवळ असेल तर हाच फायदा 1 करोड पट होईल। तेव्हा ग्रहण कसं दिसत आहे हे टेरेस आदीवर पाहण्यात वेळ न घालवता आपला जप करावा आणि खरी कमाई करावी। मंत्रदीक्षा नाही जरी मिळाली असेल तरीही इष्टमंत्राचा जप तुम्ही करू शकता, पण दीक्षित साधकांनी आशीर्वाद मंत्राचा जप करणं विसरू नये। ज्याचं स्वास्थ्य ठीक नाही किंवा भविष्यात ज्यांना चांगलं स्वास्थ्य हवंय त्यांनी यावेळी ओम हंसम हंसः या मंत्राचा किंवा अच्युताय गोविंदाय अनंताय नाम भेषजात नश्यंती सर्व रोगाणी सत्यम सत्यम वदाम्यहम या मंत्राचा श्रद्धेने जप करावा।
ब्रह्मचर्यात साफल्याचे इच्छुक ओम आर्यमाये नमःचा जप करू शकतात. ग्रहणाच्या वेळी गायींना घास, पक्ष्यांना अन्न, गरजवंतांना वस्त्र आणि त्यांच्या आवश्यक वस्तू दान केल्याने अनेक पट पुण्य प्राप्त होतं. आणि विलक्षण बुद्धीच्या प्राप्तीची जर कोणाला इच्छा असेल तर त्यासाठी एक खास प्रयोग आहे. त्याने ग्रहणाच्या काळात उपवासपूर्वक ब्राह्मी घृताला स्पर्श करून ओम नमो नारायणाय मंत्राचा 8000 वेळा जप करावा. ग्रहण समाप्तीनंतर वस्त्रासह स्नान करून हे घृत पिऊन घ्यावं. असं केल्याने तो धारणाशक्ती, कवित्वशक्ती तसंच वाक्सिद्धी प्राप्त करून घेतो. सुरुवातीपासून अखेरपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही निश्चितच समजला असाल की या ग्रहणाच्या नुकसानीपासून कसं वाचायचंय आणि अधिकाधिक फायदा कसा उचलायचा आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला जरूर सांगा आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर इतरांपर्यंत पोहोचवण्याची सेवा जरूर करा. आणि हो, ध्यानात ठेवा की हे चंद्रग्रहण वास्तविकतः काही विघ्न किंवा अभिशाप नाही. सावधपणे नियमांच्या पालनाने याला वरदानातही बदलता येऊ शकतं. हरिओम.